विट्यातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर दीपावली निमित्त खास सवलतीत उपचाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहे। दिनांक 13 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे। स्किन हेअरलेस ट्रीटमेंट केल्यास 40% सवलत राहील। तसेच दीपावली निमित्त लकी चॅम्प मध्ये तुमचा नंबर लागलेस हेअर तपासणी ट्रीटमेंटवर 20% सवलत राहील। आमच्याकडे वॅम्पायर फेशियल, स्किन PRP, हेअर PRP, मोल रिमूव्ह, मेडिफेशियल, कार्बन फिल लेसर, हेअर फॉल, स्किन ॲनालिसिस, सोरायसिस, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन व केमिकल फिलिंग आदींवर अत्याधुनिक मशिनरीद्वारे खात्रीशीर उपचार केले जातात। चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, यशवंत नगर, विटा। संपर्क 91 451 908 98। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी राजकारण करीत असताना प्रचंड मोठा त्याग केला। संपूर्ण आयुष्यात टेंबूच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी आले पाहिजे यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आणि यामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी राजाच्या हृदयात त्यांनी घर केले। त्यांच्या निधनानंतर युवा नेते सुहास बाबर यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण यातून सावरत त्यांनी स्वर्गीय अनिल भाऊंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा धीर दिला। ज्याप्रमाणे स्वर्गीय अनिल भाऊंनी कार्यकर्त्यांना आधार दिला होता, याही पलीकडे जाऊन सुहासबाई यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला। 24 तास कार्यकर्त्यांचा संपर्क सोडला नाही आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना स्वर्गीय अनिल भाऊ आपल्यात नसतानाही कसलीच अडचण आली नाही। कार्यकर्ता हेच आपले सर्वस्व मानत त्यांनी टेंबू योजनेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले। विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार मुसंडी मारताना संपूर्ण मतदारसंघातून मोठे लीड तर घेतलेच, पण विटा शहरातही 5000चे मताधिक्य घेऊन विरोधकांना मोठा धक्का दिला। आपले भैयासाहेब आमदार झाले हे पाहून स्वर्गीय अनिल भाऊंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची छाती अभिमानाने फुलली आणि आमदार सुहास भाईंनीही त्यांच्या अपेक्षांना खरे उतरत मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला। स्वर्गीय शोभा काकींचे निधन झाल्यावर दुःखाच्या सागरात बुडालेल्या आपल्या युवा नेत्याला पाहताना कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झालेले प्रत्येकाने पाहिले। स्वर्गीय आमदार अनिल भाऊंबरोबर सावलीप्रमाणे राहणाऱ्या सुहास भाईंना त्यांच्या निधनानंतर प्रचंड दुःख झाले, पण फक्त मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच ते यातून उभा राहिले। निवडणुका येतात जातात, पण आमदार सुहास भाईंना मात्र लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी असे प्रेम दिले की अजूनही सुहास भैया ते प्रेम बोलून दाखवताना भारावून जातात। विधानसभेतील त्यांची मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची तळमळ पाहिली की स्वर्गीय अनिल भाऊंची आठवण येते। मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते आणि म्हणूनच युवा कार्यकर्त्याची मजबूत फळी त्यांच्या पाठीशी असलेली पाहायला मिळते। प्रशासनावर असलेली पकड सामान्यांच्या कामाला न्याय द्यायला भाग पाडते। अशा या सर्व गुण संपन्न युवा आमदार सुहास बाबर यांचा आज वाढदिवस। प्राईम न्यूज टीम आणि मतदारसंघाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध।